ठीक आहे. आता पहा, काल मला वाटते सेकंडरी पर्यंत आलं होतं. सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. काय होती डेफिनेशन सांगा मला. Those alcohol in which hydroxy group is एक attached मिनिट. to. those alcohols in which hydroxy group attached to the, बोला पटकन सांगा. Secondary carbon atom. Secondary carbon atom. secondary carbon atom. Secondary carbon atom called as secondary alcohol. बरोबर आहे. सेकंडरी अल्कोहोल हे असं होतं. आता ही लिहिली होती का तुम्ही डेफिनेशन. हो सर. हा, आता त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. आय थिंक सो एक्झाम्पलच्या वेळेस संपलं होतं काहीतरी. थांबा अर्धा मिनिट 2 सेकंड थांबा. रोमांशू आहे रे. हो सर. तर ते काय रेकॉर्डिंग काय करत असतो म्हणते तू. हो सर. पाहून घेतो बरोबर. ठीक आहे. आता पहा, आता फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं याचं, तर CH3 CH इथे OH आणि CH3. ठीक आहे. आता हा झाला तुमचा आयसोप्रोपिल अल्कोहोल. किंवा CH3 CHOH CH3. हा झाला तुमचा आयसोब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे. तर हे असं सगळं त्याचे एक्झाम्पल. आता पहा याचा फंक्शनल ग्रुप काय, तो महत्वाचा आहे. फंक्शनल ग्रुप ऑफ सेकंडरी अल्कोहोल इज. आता पाय दोन्ही मध्ये कॉमन कोणती गोष्ट आहे. काय पाहिजे ते पहा. आता हा जो कार्बन आहे ना, हा आपल्याला सेकंडरी कार्बन बनवायचा आहे. मग आता याचे 2 व्हॅलन्सी तुम्हाला वॅकंट सोडले मी. 2 का बरं वॅकंट सोडल्या, कारण की 2 वॅकंट सोडल्यामुळे इकडून एक कार्बन त्याला अटॅच होऊ शकते, इकडून एक होऊ शकते. बरोबर आहे ना. 2 साईडनी 2 कार्बन त्याला अटॅच होऊ शकतात. म्हणजे हा कार्बन कोणता राहील. हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे CHOH. लक्षात आलं. हा आहे त्याचा फंक्शनल ग्रुप. ते लिहा पटपट. आणि मग मी जातो टर्शियरी अल्कोहोलकडे. tertiary alcohol. Those alcohols in which hydroxy group is attached to the tertiary carbon atom called as tertiary alcohol. आता पाहायचं एक्झाम्पल. आता हा कार्बन मला टर्शियरी कार्बन बनवायचा आहे, हा वाला. म्हणून याचा H काढून इकडे काय लिहिणार मी, CH3. बरोबर आहे. तुम्हाला प्रायमरी सेकंडरी टर्शियरी जर अजून समजत नसेल ना, तर मला असं वाटते की शिकण्यातही काही अर्थ नाही. इतके वेळा सांगितलं मी तुम्हाला ते प्रायमरी सेकंडरी टर्शियरी, की आता मी बोर झालो सांगून सांगून. लक्षात. याचं एक्झाम्पलचं नाव आहे कट ब्युटिल अल्कोहोल. आणि याचा फंक्शनल ग्रुप जो असतो तो असतो तिन्ही व्हॅलन्सी वॅकंट. अशा
झालं ओके. यस सर. आता हे झालं क्लासिफिकेशन एका प्रकारचं. आता दुसऱ्या प्रकारचं जसं आपण तिकडे त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये घेतलं होतं. ओके. आता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन एटम. Classification on the basis of hybridization of carbon atom to which OH group is attached. हो. चला झालं मोडू हे. हो सर. हम्म. हा आता दुसरं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ hybridization of carbon atom to which OH group is attached. त्यातलं पहिला alcohol containing sp3 COH bond. Alcohols containing sp3 COH bond म्हणजे याच्यातला कार्बन कोणत्या हायब्रिडायझेशनचा आहे? sp3. आणि काय सांगितलं होतं मी तुम्हाला? sp3 कसा ओळखायचा? काय बोललो होतो मी? कार्बन कार्बन सिंगल. सी सिंगल बॉन्ड. चारही Carbon, बॉन्ड carbon, single कार्बनचे bond. सिंगल. कार्बनचे चारही बॉन्ड कसे? सिंगल बॉन्ड जर असेल तर Single. तो sp3 हायब्रिडाइज कार्बन असतो. झालं. हा मग आता हे जे आहे आता याच्यात पहा तुमचं याच्यामध्ये तर OH ग्रुप हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे? sp3 हायब्रिडाइज कार्बनला. ठीक आहे. मग दोज अल्कोहोल्स पटपट लिहा. दोज अल्कोहोल्स इन विच OH ही व्हॅलन्सी वॅकंट सोडाची फंक्शनल ग्रुप आहे तो. इन विच OH ग्रुप is attached to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom. बरोबर आहे. हा आता हे जे राहतात हे पुन्हा तेच प्रायमरी सेकंडरी. आता जे मी तुम्हाला लिहून दिले हे सगळे तेच होते, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी. आता त्याच्याबद्दल काही जास्त लिहिणार नाही मी. प्रायमरी सेकंडरी तुम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे. ते तुम्हाला आता परीक्षेत जर क्वेश्चन आला तर ते लिहावं लागेल सगळं. ठीक आहे. फक्त याच्यात एवढं लक्षात ठेवायचं आहे की कार्बन जो आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे तो sp3 हायब्रिडाइज पाहिजे मला, तर जमते. आता जसं आपण असं लिहिलं होतं, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन नाही आहे का? सांगा बरं मला. इथं लिहितो पहिले असं. sp3 हायब्रिडाइज नाही आहे काय? कोणता अल्कोहोल झाला? आहे कोणता सर. अल्कोहोल झाला? हा कोणता अल्कोहोल झाला? हा
आता समजा मी असं लिहिलं, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन नाही आहे का सांगा बरं मला. आहे. sp3 हायब्रिडाइज आहे की नाही आहे सांगा. आहे. हा, मग sp3 हा कोणता अल्कोहोल झाला. सेकंडरी. सेकंडरी. आणि जर मी असा काढला, हा पण sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. हो. हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, टर्शियरी आहे. बरोबर आहे. तर हो. म्हणून हे जे आहे हे फर्दर क्लासिफाईड इंटू 3 प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी. इट इज फर्दर क्लासिफाईड इंटू, आता तसं थोडस मी, बरं ठीक आहे, इंटू 3. नंबर ए प्रायमरी अल्कोहोल. आता त्याची डेफिनेशन लिहिणार नाही मी, असं लिहून ठेवतो वाटल्यास. पण तुम्ही मग परीक्षेत असंच लिहा. असं परीक्षेत लिहिणं अलाऊ नाही आहे की मी तुम्हाला फक्त शिकवासाठी लिहितो इथं. असं हे तुम्हाला डिटेलमध्येच लिहा लागेल. प्रायमरी अल्कोहोल, दोज अल्कोहोल इन विच, लिहून टाका तुम्ही इथे डेफिनेशन. ती जी लिहिली मी आता ती लिहून टाका विथ एक्झाम्पल. चला लिहा. तसंच बी ची लिहा सेकंडरीची, नाही तर मग जागा सोडून द्या, तेवढं लिहून टाक जा. चालेल काय. तुम्हाला डेफिनेशन लिहायच्या इथे, ज्या काल लिहिल्या आज लिहिल्या, एक्झाम्पल सहित. टर्शियरीची पण जमेल काय. हो हो सर. सर. हो सर. या तिन्ही डेफिनेशन लिहिणे, त्याचे एक्झाम्पल लिहिणे, एक एक कमीत कमी. ओके. हो सर. हा, आता नेक्स्ट जो आहे म्हणजे याचाच आता तो पार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. sp3COH चाच बांड हे आहे, तो पार्ट आहे. ठीक आहे. आता झालं, हे इतकं कन्फर्म झालं. याचं मला उत्तर लागेल. होमवर्क दिलं मी तुम्हाला, लिहून लागेल हे मला. आता नेक्स्ट आपल्याला याचाच पार्ट आहे पुन्हा, त्याला मी कॅपिटल ए म्हणतो, अलिलिक अल्कोहोल. ठीक आहे. कोणते अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल. आता अलिलिक कार्बन म्हणजे कोणता कार्बन असते. sp3 हायब्रिड. sp3 तर आहेच तो. असं जर असेल, हा, तर हा जो कार्बन आहे ना, हे पाहिजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, जे याच्यात आहे फक्त स्टेट बोर्डला आहे, एंटरन्स मध्ये. एंटरन्स मध्ये तर मी खूप डिटेल मध्ये शिकवले, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे शिकवले. आता जे स्टेट बोर्डला मुलं आहे त्यांनी ऐका बरोबर. हे डबल बॉन्डेड कार्बन आहे. डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच जो कार्बन असतो त्याला अलिलिक कार्बन म्हणतात. कोणता कार्बन म्हणतात त्याला. अलिलिक कार्बन आहे हा. ठीक आहे. sp3 हायब्रिडाइज कार्बन which is attached to double bonded carbon atom. Double bonded carbon atom. कसं आहे ते. sp3 hybridized carbon which is attached to the double bonded carbon atom. क्लिअर. हो सर. यस सर. या कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल, OH या कार्बनला, तर हा झाला तुमचा अलिलिक अल्कोहोल. अलिलिक कार्बनवर जर अटॅच असेल तर त्याला म्हणायचं अलिलिक अल्कोहोल. आता इथे OH अटॅच आहे, मग हा जो आहे तर हा प्रायमरी, सेकंडरी असू शकते आणि टर्शियरी असू शकते. आता हे झालं इथं प्रायमरीचं एक्झाम्पल झालंय. बरोबर आहे. मग इथं मी असं म्हणतो की आता पहा, इथे पण जो बॉन्ड आहे sp3 आहे, हा sp3च आहे. पहा तुम्ही 1 2 3
sp3 कार्बन आहे तो. अलिलिक कार्बन कोणता कार्बन आहे तो? sp3. लक्षात आलं बोल ना. मग आता मी इथे असं लिहितो की दोज अल्कोहोल्स in which OH group is attached to allylic carbon atom. Allylic carbon atom. आता तो अलिलिक म्हणजे कोण, तर ते इथं लिहून दिलेलं आहे. बरोबर. अलिलिक कार्बन ॲटम वाटल्यास असं लिहू शकतो मी. दॅट इज sp3 hybridized carbon bonded to double bond carbon atom असं लिहू शकतो. आता पुन्हा दे मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शियरी. दे मे बी नंबर ए प्रायमरी. आता पुन्हा तेच प्रायमरी मध्ये OH ग्रुप इज अटॅच टू द प्रायमरी कार्बन ॲटम. बरोबर आहे. OH ग्रुप अटॅच टू द primary carbon atom. attached to the primary carbon atom. प्रायमरी कार्बन ॲटम. आता मी हे थोडंसं वरचं मोडतो आणि इकडे मी तुम्हाला सांगतो. याचे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला पूर्ण. आता पहा, CH2 डबल बॉन्ड CH2OH असा जर असेल तर हा झाला तुमचा प्रायमरी अलिलिक अल्कोहोल. ठीक आहे. हा प्रायमरी कार्बन आहे आणि तो अलिलिक पण आहे. आता समजा जर असं असेल CH2 डबल बॉन्ड CH, इकडे OH आहे आणि इकडे CH3 आहे. आता हा कार्बन अलिलिक आहे, अलिलिक कार्बन आहे की नाही सांगा मला. हो सर. हो. आणि तो सेकंडरी पण आहे, 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा झाला तुमचा सेकंडरी अलिलिक अल्कोहोल. पटलं? हो सर. हा. आता थर्ड, तो टर्शियरी असू शकते. इकडे OH आहे, इकडे CH3 घेऊन घ्या, इकडे बरं वाटते. इकडे CH3, इकडे OH, इकडे CH डबल बॉन्ड CH2. मग अलिलिक नाही आहे का पहा? आहे. डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच, हा डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम पाहिजे आपल्याला. हे झालं तुमचं टर्शियरी अलिलिक अल्कोहोल. टर्शियरी अलिलिक अल्कोहोल. आणि एंट्रन्स वाल्यांनी ऐकून घ्या, जोपर्यंत तुम्ही ते वाचत नाही सगळं. मी काल चुकीने चाकला वेळ, पण मी बॅचेस नाही घेत आता जोपर्यंत तुम्ही वाचत नाही चांगलं मला उत्तर देत नाही. एवढं एंट्रन्स वाल्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला जर वाटत असेल नुसतं किंवा मजेसाठी क्लासेस आहे, तर मजेसाठी नाही आहे. पट्टेनं खूप सारा वेळ जातो ते प्रिपेअर करण्यात, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला शिकवा लागते. आणि ती अशा पद्धतीने की तुम्हाला समजली पाहिजे प्रत्येक गोष्ट. आतापर्यंत एवढं डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवलं, एंट्रन्सचं शिकवलं ना, सगळं समजून सांगितलं व्यवस्थित, आणि तुम्हाला समजलंही ते तेव्हाच्या तेव्हा तुम्ही उत्तरही देता. पण त्याच्यानंतर जे तुमचं वाचन आहे ते मात्र तुम्ही करत नाही. वाचा लागते, लिहा लागते, लिहून पहा लागते, त्याची प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा ते समजते, तेव्हा ते डोक्यात राहते, नाही तर नाही राहत. पटलं बोलणं? पटलं की नाही पटलं?
म्हणून हो, तुम्ही सर. ते सगळं हो, डिटेलमध्ये सर. वाचा भाऊ, तरच मी बॅच घेईल, नाही तर मी बॅचच नाही घेणार. बंद करून टाकन मी एंट्रन्सची बॅच केमिस्ट्रीची. एवढं लक्षात घ्या. तुम्हाला वाचाच लागेल, ते कंपल्सरी आहे. ते नाही वाचलं तर नाही जमणार. झालं आता आधी हे लक्षात आलं? हे लक्षात आलं? सर. हा. ओके. आता अलिलिक नंतर पहा कोणता आहे? अलिलिक नंतर आहे बेन्झिलिक. ठीक आहे, बेन्झिलिक पण sp3 असतो. बेन्झिलिक अल्कोहोल. मग आता याला काय म्हणू आपण? लिहा, those alcohols in which OH group is attached to. कोणत्या कार्बनला सांगा? कार्बन ऑफ बेन्झिन रिंग. कार्बन ऑफ बेन्झिन रिंग. खोटारडे. बेन्झिलिक कार्बन ॲटम. बेन्झिलिक कार्बन ॲटम that is sp3 hybridized. sp3 hybridized carbon. sp3 hybridized carbon atom attached to sp2 hybridized carbon of benzene ring. याच्यासाठीच म्हणतो वाचा. आता कोणी उत्तर दिलं होतं? कोणाला म्हटलं मी खोटारडे? एक मुलगी होती आणि एक मुलगा होता. वैभवी. वैभवी. चूक आहे तुझं पोरी. वाचन नाही याचा अर्थ. आणि मुलगा कोण होता? मुलगा कोण होता? तिनं नाव तरी सांगितलं पोरगी असून. रोहित लोणकर. किंमत. हा, नाव सांग बाबू, नाही तर मीच म्हणणार होतो. कारण की मला आवाज येतात तुमच्या लक्षात. बेन्झिन रिंग. पहा आता पुन्हा ऐका. ही बेन्झिन रिंग आहे. याला हा कार्बन, हे सगळे कार्बन sp2 हायब्रिडाइज आहेत. बरोबर? हो. हा sp2 आहे, हा पण sp2 आहे. कारण की इथे काय असते? अल्टरनेट डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड आला की समजून घ्यायचं काय? sp2 हायब्रिडाइज कार्बन. sp2. आता त्याला हा CH2 आणि OH. हा तुमचा बेन्झिलिक कार्बन आहे. बेन्झिलिक कार्बन हा आहे. समजलं? बेन्झिन रिंगला जो कार्बन अटॅच असतो, बेन्झिन रिंगचा कार्बन नाही, बेन्झिन रिंगला जो कार्बन अटॅच असतो, हा sp2 कार्बन आहे. या sp2 ला हा sp3 हायब्रिडाइज कार्बन अटॅच आहे. तो झाला बेन्झिलिक कार्बन ॲटम. ओके. हा झाला तुमचा प्रायमरी. हा काय झाला? प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल. प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल. आता यालाच मी सेकंडरी करतो. पाहून घ्या कसा सेकंडरी होते तो. हे सगळं असंच. इथे CH2 च्या ठिकाणी एक CH3 लावा, एक H, 2 H होते ना, त्यातलं एक H रिप्लेस करायचं CH3 आणि इकडे OH. आता हा कार्बन पण किती कार्बनला अटॅच? 2. एक sp3 ला अटॅच आहे, एक sp2 ला अटॅच आहे तो. ठीक आहे. हे झालं तुमचं सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. आणि लास्टली C. इकडे CH3, इकडे पण CH3 आणि इकडे OH. आता हा टर्शियरी कार्बन झाला. म्हणून टर्शियरी
बेन्झिलिक अल्कोहोल. झालं. झालं रे. हो सर. हो सर. हा, आता लास्ट प्रकार आहे अल्कोहोल कंटेनिंग sp2COH बॉन्ड. सगळं झालं असेल तर पहा. अल्कोहोल containing sp2COH बॉन्ड. कोणाच्या घरी पोपट आहे रे किंवा पक्षी आहे ते चिवचिव करतात? अनुष्का लाडोडे. अनुष्का लाडोडे यस सर. वावरात बसली आहे काय? नाही. मग घरीच आहे? पक्षी चिवचिव करत आहे का तुझ्या आजूबाजूने? बाहेर आहे सर. हा, ठीक आहे, असो. तर चला, निसर्गाच्या सानिध्यात आहे कमीत कमी. आम्ही तर तेही नाही आहे. तर आता इथे काय लिहायचं? दोज अल्कोहोल्स लिहा पटपट. दोज अल्कोहोल्स in which OH group is attached to कोणता कार्बन? sp2 hybridized carbon atom. sp2 hybridized carbon atom. झालं? हो सर. हो सर. आता हे पहा, CH2 डबल बॉन्ड CH आणि OH असा. sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे, त्याला OH अटॅच. आणि हे जे आहे याचं नाव आहे व्हिनिल क्लोराईड. व्हिनिल अल्कोहोल, क्लोराईड नाही आहे, अल्कोहोल. ठीक आहे. आता हा कोणता झाला रे? आपण त्याला प्रायमरी म्हणू शकतो, एका कार्बनला अटॅच आहे, पण त्याच्यात ते प्रकार नाही कन्सिडर केले जात, कारण की डबल बॉन्ड आहे तिथे. त्याच्यामुळे याचे काही ते प्रकार नाही आहे. गृहीत धरून चला आता. ठीक आहे. इथर वगैरे तुम्ही नंतर शिकवून, तुम्हाला इथर डायरेक्ट एकत्र इथर शिकवण. इथर, फिनॉल, म्हणजे मी एक एक टॉपिक घेतो. अल्कोहोल पहिले घेतो, त्याच्यानंतर मग फिनॉल घेतो पूर्ण त्याचं, मग पूर्ण इथर. किती वाजले? किती वेळ आहे? 5 मिनिट. हा, 5 मिनिट. बर, ठीक आहे. तर ओके देन, नो प्रॉब्लेम. सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. रंगपंचमीची उद्या सुट्टी आहे ट्युशनला, कोणाचीच बॅच होणार नाही उद्या. आणि कोणी घेत असेल तर त्यांचं पाहून घेत, काय माझी तर होणार नाही. दुसरं की होळीच्या शुभेच्छा आणि फीस जमा करा. आहे का तू गुल्ला नाही आला का रे? अरे तेजस गुल्ला नाही, काल तुला सांगितलं होतं ना सर. आज पेमेंट करणार आहे म्हणते दीदी. राजा. असं की नाही, असं माणसाने की नाही फिरवलं नाही पाहिजे दुसऱ्यांना. मला राग येते अशा गोष्टी. आम्ही हो सर, माणुसकीने वागतो की नाही. आम्ही हो सर. ऐकून घे माझं, 2 मिनिटं ऐकून घे. आम्ही माणुसकीने वागतो की नाही. मग आमच्यासोबत जो असे धंदे करते ना, मग मला खूप बेकार वाटते. असं वाटते की बा